श्री मार्कंडेय जलतरण तलावाच्या दुरावस्थेची खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पाहणी। जलतरणपटूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन। सोलापूर शहरातील श्री मार्कंडेय जलतरण तलावाच्या दुरावस्थेबाबत जलतरणपटू, त्यांचे पालक व सभासदांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन विविध अडचणी मांडल्या। या तक्रारींची तात्काळ दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी श्री मार्कंडेय जलतरण तलाव येथे भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी जलतरणपटू, प्रशिक्षक, पालक, सभासद आणि संबंधित नागरिकांशी संवाद साधून तलावातील समस्या जाणून घेतल्या। जलतरणपटूंनी स्वच्छतागृहांची दुरावस्था, चेंजिंग रूमची खराब अवस्था, रंगरंगोटीची आवश्यकता, काही बाथरूमला दरवाजे नसणे, फुटलेल्या टाइल्स, सोलर सिस्टीमची गरज, पार्किंग परिसराचे कॉन्क्रिटीकरण, प्रेक्षक गॅलरीसाठी शेड उभारणे आदी समस्या मांडल्या। तसेच जलतरण तलावातील वारीव दर रद्द करून पूर्वीप्रमाणे वार्षिक, पंचवार्षिक आणि दशवार्षिक पास योजना सुरू करण्यात याव्या अशी मागणीही यावेळी करण्यात आली। लवकरच राज्यस्तरीय स्पर्धा होणार असून उन्हाळी सुट्टीमुळे अनेक शिकाऊ विद्यार्थी जलतरण तलावात येत असल्याने खेळाडूंना सराव करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही पालकांनी सांगितले। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील होतकरू जलतरणपटूंना अधिक चांगल्या सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली। श्री मार्कंडेय जलतरण तलावातील दुरावस्था दूर करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। युवकांना राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी शहरात आधुनिक क्रीडा सुविधा उभारण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। योग्य सुविधा मिळाल्यास गुणवंत खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळते आणि नव्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळते असे मत त्यांनी व्यक्त केले। यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे क्रीडा व इतर संबंधित अधिकारी वर्ग, जलतरणपटू, त्यांचे पालक, सभासद उपस्थित होते।